असलेले पॅनल निश्चितच सामर्थ्यवान संचालकांनी भरलेला आहे आणि आमच्या सुज्ञ सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवला. अनेक खोटे नाटे आरोप आमच्यावर करण्यात आले, परंतु कुठलीही भीती न बाळगता अवघ्या 8 दिवसात आम्ही इलेक्शनला सामोरे गेलो आणि समर्थ असलेल्या या सामर्थ्यवान संचालक मंडळाने सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून भरघोस असे आमचे 16चे 16 उमेदवार विजयी करून दिले. हा खरंच फार मोठा विश्वास सभासदांचा आहे आणि भविष्यात त्या विश्वासाला पार राहून त्यांच्या अधीन राहून आम्ही त्यांच्यासाठी भरघोस असं काम करू हे त्यांना आश्वासित करतो. होतं कारण ही अभद्र अशी युती होती. ज्या प्रकारे काही मुंबईतील अभद्र लोक, काही कोल्हापुरातील जे नेहमीच सत्ताधाऱ्यांविरुद्ध काम करत असतात, केवळ इलेक्शन सत्तेसाठी ते एकत्र आले होते हे सभासदांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी या अभद्र युतीला अतिशय नाकारलं आणि सर्वांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे आणि भरघोस मताने आम्ही निवडून आलेलो आहे. किंवा असलेले पॅनल ज्यांना पराभव निश्चित दिसतो त्यांना काही भागात नाशिक सोलापूरमध्ये लोकांनी प्रवेश दिला नाही. 5-10 वर्ष तुम्ही कधीच आम्हाला फोन केला नाही आणि आत्ता भेटायला येत आहे. त्यावेळेस त्यांना कळलं होतं की आपला हा पराभव निश्चित आहे, आपल्याला कुठूनच प्रतिसाद भेटत नाही. पुणे, मुंबई, कोल्हापूरमध्ये सभासद, नंतर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण या बाहेरच्या सभासदांनी तुम्हाला भरघोस पाठिंबा होत होता. अशा वेळी आमच्या खोटे नाटे आरोप करायचे की आम्ही पैशाचा वापर करतोय, पैसे वाटप करतोय, कुणाचे पोस्टर्स फाडतोय. आज तर अनेक लिंबू मिरच्या टाकून सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. काउंटिंगच्या ठिकाणी अनेक विधी केले, परंतु अशा विधींनी काही होत नसतं. तुम्ही काम करावं लागतं आणि जे काम आम्ही करून दाखवलं होतं त्याचा साथ विश्वास दाखवून आज एवढ्या मताने आम्ही विजय झालेला आहे. अजेंड्यावर फार महत्त्वाचं म्हणजे निर्मात्यांचे प्रॉब्लेम, निर्मात्या चित्रपट बनवतो पण त्याचे वितरणाचे प्रॉब्लेम असतील, कलाकारांचे प्रॉब्लेम आहे की त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळत नाही, त्याचबरोबर नवीन नवीन टेक्निशियन निर्माण करणे, बॅकस्टेज कलावंतांसाठी आरोग्य विमा मिळवणे, त्याचबरोबर घरकुल, प्रत्येकाला घर व्हावं, एक कलानगरी तयार व्हावी. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मुंबईमध्ये गेल्यानंतर वसतिगृह मिळत नाहीत, तेथे राहण्याची सोय व्हावी, असे अनेक चांगले विषय आमच्या अजेंड्यावर आहेत. आपल्या ज्यावेळेस दिसतं की त्यांना पराभव समोर दिसला की लोक वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. निलमताई शिर्केंचा फॉर्म भरल्यानंतर अशाच प्रकारे अफवा उडवल्या गेल्या. आदरणीय निलमताईंचं मी आभार मानतो की त्यांनी मोठेपणा दाखवून वर्षाताईंना बिनविरोध निवड करून दिली, परंतु यात कुणाचाच राजकीय असा त्यात हस्तक्षेप नव्हता किंवा कुठल्यातलाही ओएसडी नव्हता. 70 लोकांनी फॉर्म भरले त्यावेळेस विरोध नव्हता, परंतु काहीतरी अफवा पसरवणे आणि एखाद्या चांगल्या अभिनेत्रीला बदनाम करण्याचा हा प्रकार होता. निश्चितच आज निलमताई प्रचंड मताने निवडून सुद्धा आल्या असत्या, परंतु त्यांचं मन किती मोठं आहे आपण पाहिलं पाहिजे की त्यांनी स्वतःहून वर्षाताईंना माघार घेऊन पाठिंबा जाहीर केला, त्यांना पुढे चाल दिली. परंतु असे खोटेनाटे आरोप करून जर चांगल्या एखाद्या गुणवंत अभिनेत्री ज्या इतर संस्थेमध्ये काम करून सक्सेसफुली त्यांनी दाखवलेलं आहे, बालरंगभूमी असेल, नाट्य परिषदेमध्ये कशा प्रकारे काम केलं जातं, तर अशा निलमताई आमच्याबरोबर असत्या, निवडून तर आल्याच असत्या, परंतु फार मोठी मदत महामंडळाला झाली असते. परंतु ही काहीच गोष्ट नाही. निलमताईंना लवकरच आम्ही स्वीकृत संचालिका म्हणून घेणार आहोत आणि त्यांच्या या सर्व अभ्यासपूर्ण कामाचा फायदा महामंडळासाठी कसा करता येईल पाहणार आहोत. महामंडळाचं इलेक्शन झालं आहे, काय राजकारण नाही आहे. पूर्वीसुद्धा अशा बऱ्याच वेळा झाले होते की विरोधकांचे काही लोक येत होते, ते इलेक्शन झाल्यानंतर सर्व संचालक म्हणून असतात. त्यामुळे आजच मी वर्षाताईंना फोन केला, उद्या आमची निवड आहे, पदाधिकारी निवडीची निवडणूक आहे, म्हणजे चॅरिटीतर्फे आम्हाला पदभार दिला जाईल, तर त्या वर्षाताईंना आमंत्रित केलं. त्यामुळे भविष्यात आम्ही 17 म्हणजे 16-1 असं कधीच करणार नाही, 17 मिळून एकत्रितरित्या काम करणार आहोत. थँक्यू.